स्वप्नील आपण सुद्धा या मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार स्वीकारण्याकरिता आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी दिला जाईल। मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आदरणीय सन्माननीय राजेश जी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण देवत मॅन ऑफ द मॅच। आणि आदरणीय सन्माननीय राजेश जी भोईर साहेब यांच्या मदतीतून जे आर्थिक सहाय्य आपल्याला पाहायला मिळते तब्बल 5000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलं गेलंय। JSW सिमेंट यांच्या मदतीतून आपण पाहतोय आदरणीय राजेश जी भोईर साहेब उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज याचा पुरस्कार सुद्धा त्यांच्या मदतीतून लाभला गेलाय। मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आपण देतोय मुख्य मंचावरती। स्वप्नील आपल्याला पाहायला मिळाले विथ द बॅट 21 धावा आणि विथ द बॉल 2 विकेट त्यांच्या मदतीतून। ओव्हर टू यू परत सर। थँक्यू हार्दिक। त्यासाठी म्हटलं ना की राजेशजी रिकामी हाती या ठिकाणी आले नाही आहेत, तर JSW च्या माध्यमातून एक सुंदर अशा भेटवस्तू त्यांनी आणलेल्या आहेत गोलंदाज आणि फलंदाज यांच्यासाठी। ही देखील महत्त्वपूर्ण मॅच आहे। टॉप 3 मध्ये कुठला संघ प्रवेश करेल? एका साईडला जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ आहे आणि एका साईडला आपण श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी या संघाला पाहतोय। तसेच आर्थिक सहाय्य राजेशजींच्याकडून 5000 रुपयाचं या स्पर्धेला दिलं गेलेलं आहे, त्यांचं मनापासून आभार। JSW सिमेंटचे प्रोप्रायटर आहेत, वेलकम पुन्हा एकदा हार्दिक त्यांचं स्वागत। मॅच ऑन, ऑल द बेस्ट, देऊया आपण शुभेच्छा। पहिला चेंडू क्रॉस बॅट खेळायचा होता, चेंडू काही प्रमाणात खाली बसतोय, उत्कृष्ट असा चेंडू हाताळला गेला। गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर प्रणय, एक चांगली कामगिरी प्रणय कडून आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं। एक बेस्ट ऑलराऊंडर, एक गुणवंत अष्टपैलू खेळाडू म्हणून मी तर म्हणेल या स्पर्धेमध्ये ते आपण कामगिरी प्रणय यांची पाहिल्या। एका साईडला हार्दिक आणि एका साईडला जयेश हे खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळेस मिस्टर स्टोका बॅटचा टो लागतोय, चेंडू हवेत, गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली येतोय आणि यावेळेस नक्कीच एक महत्त्वपूर्ण विकेट परतावा लागेल आउट रिझन मध्ये मिस्टर हार्दिकला। कॉटन बॉलच्या स्वरूपात पहिला विकेट या ठिकाणी मिळवलाय मिस्टर प्रणयना। विकेट डाऊन, आउट। यंगस्टर्स क्रीडा मंडळ माकणे 2025 महत्त्वपूर्ण मॅचेस आपण पाहतोय। टॉप 5 मध्ये ज्या संघाने प्रवेश केलाय आणि त्या टॉप 5 संघांपैकी आपण या मॅचेस पाहतोय। आता इथे मात्र ही मॅच आपण टॉप 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी आहे। बक्षीस पात्र फेरी तर पूर्ण झाले आहे, 5 पारितोषिक आपण पाहतोय। हे 5ही जे संघ पुढे आले त्या 5ही संघांना मात्र आकर्षक पारितोषिक आहेत, मात्र ती कोणती हे मात्र आपण सांगू शकणार नाहीयेत। क्रमांक 1 चा असू शकेल, क्रमांक 2, क्रमांक 3, क्रमांक 4 किंवा क्रमांक 5 हे देखील असू शकेल। इतकी आपण संपूर्ण दिवसभरात केलेली मेहनत वाया जाऊ नये यासाठी मात्र प्रत्येक संघ संघर्ष करणार आहे मैदानाच्या आतमध्ये। जिंकायचं आहे, हरायचं नाहीये, पराभूत व्हायचं नाहीये। आम्हाला मात्र यंगस्टर्स चषक माकणे 2025 टायटल हातामध्ये उचलायचं आहे। ह्यावेळेस बॉलर लॉफ्टेड ड्राईव्ह म्हणू शकतो आपण, बॉलर बॅक टू द ड्राईव्ह केला गेला होता, थोडंसं लॉफ्टेड खेळला गेला, फटका प्रयत्न चांगला गोलंदाजाने केला होता चेंडूला अडवण्यासाठी। सिंगल या ठिकाणी मिळेल, 3 षटकांचा हा सामना आहे लक्षात ठेवा। आणि आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे शेखर किणी की जवळपास ग्रँड फिनाले मॅच आहे, हा 3 ओव्हरचा व्हायला हवा आणि त्यासाठी फक्त हवा आहे आम्हाला तुमचा वेळ। तुम्ही जर वेळ योग्य तो वापरला मैदानाच्या आतमध्ये तर नक्कीच 3 ओव्हरची मॅच फायनल होऊ शकेल। यावेळेस देखील एक चांगला चेंडू, कदाचित त्या खेळपट्टीवर असा काही स्पॉट्स आहे त्या स्पॉट्सवर चेंडू पडल्यानंतर बराचसा खाली बसतोय। यावेळेस देखील सबमरीन डिलिव्हरी पाहू शकाल आपण। 5999 सबस्क्रायबर 6 सीटर स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलचे फक्त एक सबस्क्रायबर हवा आहे, म्हणजे जवळपास 6000 सबस्क्रायबर पूर्ण होतील। मिस्टर स्टोक आहे, इथे देखील विकेट, महत्वपूर्ण विकेट। बॅटर त्या ठिकाणी बाद झाला मिस्टर जयेशला परतावा लागेल। सलामीचे वीर मात्र डगआउट रिझर्व मध्ये, दोन्ही बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय तर ते देखील फ्रेश आहेत। एका साईडला आपण पाहतोय मिस्टर साईराज आणि त्यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नवनाथ। 6 सीटर स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहू शकाल, रिप्ले पाहू शकाल कशा प्रकारे चेंडू खेळला गेला होता।
अगदी मी तर म्हणेल स्लॉट मध्ये चेंडू होता, मात्र जी बॅट फोर्स आपण पाहिला थोडीशी बॅट वर उचलली गेली, या कारणाचं ते एलिमिनेशन कुठेतरी आपण पाहिलं तर कमी पडलं गेलं. क्या बात आहे, अभिनंदन. सिक्स सीटर स्पोर्ट्स चॅनल्स 6000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत या ठिकाणी. नक्कीच आमच्या संपूर्ण यंगस्टर्स क्रीडा मंडळाच्या वतीनं गौरव तुझं खूप खूप अभिनंदन. आता मात्र कदाचित तो लकी ड्रॉ ओपन होईल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. सॉफ्ट हँड फक्त चेंडूला ऑफ साइडला ड्राईव्ह केलं गेलं, थोडंसं फंबल झालं त्या ठिकाणी, सिंगल मिळेल. काय गोलंदाजी केलंय, महत्वपूर्ण मॅच आहे. टॉप 3 चा प्रवास आम्हाला करायचा आहे, टॉप 3 मध्ये आम्हाला पोहोचायचं आहे आणि अप्रतिम षटक हाताळलं गेलं. 3 षटकांचा सामना ज्यावेळेस असतो त्यावेळेस बॅटिंग करणाऱ्या टीम कडून एक चांगले स्टार्ट अपेक्षित असते आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडून पहिलं षटक एक निर्णायक षटक हाताळणं गरजेचं असतं. त्यावेळेस प्रणयनं जे षटक हाताळलं गेलं ते खरोखरच मी तर म्हणजे निर्णायक षटक हाताळलं गेलं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये मात्र प्रणयनं धावा खर्च केल्या त्या 2 आणि त्यासोबत मात्र 2 विकेट देखील प्राप्त केल्या आहेत. मी तर म्हणेल 2 डॉट बॉल देखील आहेत. हे समीकरण आपण पाहिलं, 2 धावा 2 डॉट बॉल 2 विकेट, यशस्वी षटक आपण पाहिलं मिस्टर प्रणय यांचं. म्हणजे अक्षरशः मी तर म्हणू शकेल त्या ठिकाणी की बॅटरला खीळ ठोकले आहेत की काय. जय महाराष्ट्र चिखल पडा संघ आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर. बंडी प्रथमेश पहिला चेंडू यावेळेस मिस्तंग खेळला जातोय. चेंडू हवेत आहे, प्रणय त्या ठिकाणी होता आणि प्रणयच्या ओंजळीतून तो मात्र चेंडू निसटला जातोय. याला म्हणतात नशिबाचा चौकार. या ठिकाणी विकेट प्राप्त करता आली असती, मात्र त्या विकेटच्या जागेवर मोजाव्या लागतात श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी या टीमला त्या 4 धावा. मिसफिल्ड प्रणय कडून, चौकार 4. पाहू शकत आपण कशा प्रकारे आज तो खेळायला शॉर्ट बॉल होता आणि थोडस त्या वेगाने बीट केलं होतं, त्या कारणाचा तो फटका परफेक्टली एक्झिक्यूट झाला नाहीये. डाऊन द ग्राउंड ऑन साइडला जोरकस फटका आहे. डीपला प्रणय, पुन्हा एकदा फंबल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत नाहीये प्रणय कडून. स्ट्राइक एंडला थ्रो, 2 धावा. चांगलं षटक हाताळलं नो डाऊट, मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी खूप महत्वपूर्ण असतात. तुम्ही एक चांगले गोलंदाज आहात, चांगले फलंदाज आहात, मात्र तितक्याच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील तुमच्याकडून अपेक्षित असेल. मात्र या ठिकाणी नक्कीच 2 वेळा वारंवार आपण चुकीचं क्षेत्ररक्षण पाहिलं. फुल ऑफ लेन प्रॉमिसेस स्ट्रोक नाहीये. बॅटच्या खालच्या पट्ट्यावर चेंडू आदळला जातो, या कारणाचा चेंडू डाऊन द ग्राउंड मिड विकेट क्षेत्रामध्ये चिराग चेंडूला फील्ड करतो. स्ट्राइक एंडला थ्रू जाईपर्यंत 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावांचा वेग वाढला जातोय. धावा झाल्या आहेत फळकावर. त्या 10 दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश केला या ठिकाणी जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीमनं. षटक क्रमांक आपण 2 पाहतोय. 3 षटकांचा आपण आज सामना पाहत आहोत या ठिकाणी. मात्र संपूर्ण यंगस्टर्स आपण पाहतोय. श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी पाहिला आपण तर बरेचसे यंगस्टर्स या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. स्टेट बॅट, पुन्हा एकदा चेंडू हवेत, पुन्हा एकदा प्रणय आहे. एकदा चुकी माझ्याकडून घडली होती, पुन्हा चुकी घडणार नाहीये. दाखवून दिला प्रणयना. सुंदर असा कॅच टिपलाय आणि खेळ संपलाय त्या ठिकाणी. फलंदाज मिस्टर नवनाथ यांचा. रिप्ले पाहू शकाल आपण 6 सीटर स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. काय तो कॅच कॅरी केला, त्यानंतर मात्र प्रणयचं सेलिब्रेशन. 2 वेळा चुकी घडली होती. एकतर कॅच ड्रॉप झाला होता, त्यानंतर मात्र कुठेतरी मिसफिल्ड आणि तिथून मात्र कुठेतरी थोडाफार का होईना मात्र आत्मविश्वास थोडाफार मी म्हणेन प्रणयचा खालावला होता. देह बोली आपण मैदानाच्या आतमध्ये प्रणयची पाहिली होती की कुठेतरी माझ्याकडून चुका होत आहेत आणि या जर चुका सुधारायच्या असतील तर इथून मात्र मला एक चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. म्हणजे ते ज्या 2 चुका प्रणयकडून घडल्या होत्या त्या चुकांवर पांघरून घालणारा हा कॅच, त्या चुकांना माफी म्हणून हा कॅच नक्कीच आपण म्हणू शकू. महत्वपूर्ण कॅच, सुंदर असा कॅच टिपला गेला. 10 धावा फलकावर. षटक क्रमांक आपण 2 मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आत येतोय मिस्टर स्वप्नेल. आज तुकाराम महाराज जयंती हा देखील आजचा दिवस आहे, शुभ दिवस आहे. आज वसंत पंचमी म्हणजेच आज सरस्वती मातेचं पूजन केलं जात आहे. त्यानंतर उद्यापासून कदाचित गरमीला सुरुवात होईल.
त्यावेळेस मित्रांमध्ये भरपूर बाहेरचा चेंडू होता ऑफ साईडला, चेंडूला खेळायचं होतं, बॅटची कट लागून चेंडू मात्र शॉर्ट फॉर्मॅट रिझल्ट मध्ये निघून जातोय. एक धाव मिळेल. ऋषीमुनी संत महात्मा म्हणतायत की वसंत पंचमी गेल्यानंतर गरमीला सुरुवात होते आणि कदाचित ती सुरुवात उद्यापासून होईल गरमीला. आता आजचा दिवस खूप शुभ दिवस आहे. धावा झालेल्या आहेत त्या 11. बैठक स्ट्रोक खेळायचा होता, अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली या ठिकाणी. आणखीन एक सफलता, विकेट पडण्याचा सिलसिला थांबत नाहीये त्या ठिकाणी. जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीमचा. या वेळेस कुठलाही बॅटर जास्त वेळ खेळपट्टीवर राहू शकला नाहीये. जवळजवळ हा धक्का बसतोय तो म्हणजेच चौथा धक्का. बॅटर त्या ठिकाणी बाद होतोय. मिस्टर साईराज हा फलंदाज बाद होतोय. या ठिकाणी एखाद्या खेळाडूला अँकर रोल अदा करावा लागेल. एक पार्टनरशिप अपेक्षित आहे, पार्टनरशिप गरजेची आहे जय महाराष्ट्र या टीमला जर पुढे यायचं असेल तर. कारण आपण ही महत्वपूर्ण लढत खेळतोय या स्पर्धेच्या सेमीफायनल म्हणजे टॉप 3 मध्ये तुम्हाला जर प्रवेश करायचा असेल तर मॅक्झिमम या 3 ओव्हरमध्ये जवळजवळ 30 ते 35 धावा या फलकावर यायला हव्यात. तर एक कुठेतरी समाधानकारक स्कोर आपण मैदानाच्या आतमध्ये म्हणू शकतोय. 11 धावा लागल्या आहेत. सुरेंद्र येतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी. महत्वपूर्ण षटक असेल कारण आतापर्यंत आपण जे 2 स्पेल पाहिले खास करून श्रीकृष्ण मंडळ सापेवाडी या टीमचे. एक पहिला स्पेल आपण पाहिला प्रणयचा ज्यानं फक्त 2 धावा दिल्या, 2 विकेट प्राप्त केल्या. दुसरा स्पेल आपण पाहिला तो म्हणजेच बंटीचा, त्यांनी जवळपास 9 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट त्यांनी देखील प्राप्त केल्या. 2 स्पेल अप्रतिम होते. अंतिम षटक तिसरा स्पेल आपण पाहतोय श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी या टीमचा गोलंदाज आपण त्या ठिकाणी पाहतोय सुरेंद्र. स्ट्राईकला बॅटर आहे त्या ठिकाणी स्वप्नील. स्वप्न साकारावं लागेल. 30 ते 35 धावांचं स्वप्न पाहिलं असेल तर साकारावं लागेल, ते पूर्ण करावं लागेल या बॅटरला. यावेळेस सरळ बॉलरच्या समोर खेळला गेला होता, कडक स्ट्रोक होता, मात्र सिंगलला डबल मध्ये क्विकली कन्वर्ट केलं गेलं. कट रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक असेल. स्ट्राईक हवी आहे स्वप्नीलला. सो आत्मविश्वास स्वतःवर आहे. येणारे पुढचे चेंडू जे आहेत ते मला खेळायचे आहेत. येणाऱ्या पुढच्या चेंडूवर मी जर विकेटवर उभा राहिलो तर नक्कीच 1 या 2 मोठे फटके खेळू शकतोय. हा आत्मविश्वास प्रत्येक खेळाडूमध्ये असायला हवा आणि तो आत्मविश्वास त्या ठिकाणी आपण स्वप्नील यांचा पाहतोय. धावा झाल्या त्या 13 धावा. स्विंग अँड मिस. यावेळेस आणखी एक चेंडू. काय लाईन आहे या मुलांची, अप्रतिम. विकेट टू विकेट मारा न करता बॅटरच्या रेंज पासून कसं लांब राहता येईल. खरोखरच यंगस्टर्स आहेत आणि या यंगस्टर्स कडून देखील काय चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय. चला जयप्रकाश एडवन टीम कॅप्टन आणि सागर स्मृती कोपर आपण यायचं आहे टीम कॅप्टन. या ठिकाणी संधी आहे. यस, इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. चेंडू जरी खराब असला तरी मात्र या ठिकाणी ही विकेट रनच्या स्वरूपात व्हाईटचा इशारा पंच महेंद्र शिंदे सरांकडून दिला जातोय. यस, रेफर केलं जात आहे या ठिकाणी. जरा प्लीज काढून रेफर केलं जात आहे. थर्ड अंपायरला व्हाईट साठी चेक करायचं आहे तर व्हाईट पंचांना विनंती करतोय. 14 धावा फलकावर. काय गोलंदाजी आहे, सुरेख अशी गोलंदाजी. डिसिजन पेंडिंग. काय निर्णय येईल मात्र नक्कीच पुन्हा एकदा या स्पर्धेच्या दिशेने आपण वळूया. खूप सुंदर आयोजन नियोजन. यंगस्टर्स क्रीडा मंडळ कौतुक असेल. जवळपास 43 जणांची कमिटी आहे आणि 43 जणांच्या कमिटीमध्ये जर आपण पाहिलं सर्व लेजेंडरी खेळाडू आहेत आणि त्या लेजेंडरी खेळाडूंचं स्वप्न एकच आहे की या सपाळा परिसरातील एखादा खेळाडू, एखादा संघ एक मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसायला हवा, जेणेकरून या सपाळ्या गावाचं नाव टेनिस क्रिकेट जगतामध्ये घेतलं जाईल. हा मात्र प्रामाणिक प्रयत्न आहे यंगस्टर्स क्रीडा मंडळ माकणे यांचा. फेअर डिलिव्हरी. यस, पाहू शकाल आपण बॅट्समॅन सफल झाला होता. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आला होता. एक चांगला चेंडू आहे. फेअर डिलिव्हरी. पंचांचा निर्णय या ठिकाणी येतोय. तर रिव्ह्यू सक्सेस असं आपण म्हणू शकतोय. धावा झाल्या आहेत त्या 13. वेलकम आगमन झाला आहे या ठिकाणी रिटायर्ड स्टेशन मास्टर सन्माननीय चुन्नीलाल अग्रेसर यांचं या ठिकाणी.
अगले सर यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी पाहू शकाल आडव्या बॅटचा पट्टा यूज केला होता, बॅटचा टू लागतोय, चेंडू हवेत आहे, बॉल फॉलो तुम्ही पाहू शकाल, 6 सीटर कॅमेरावर तुम्ही पाहू शकाल. आणि काय कॅच कॅरी केलाय, अप्रतिम कॅच. या ठिकाणी देखील विकेट डाऊन. जवळपास 3001 रुपयाचं योगदान या स्पर्धेला दिलेलं आहे रिटायरमेंट स्टेशन मास्टर्स चुनीलाल अग्रेसेड यांच्याकडून. त्यानंतर जया मामा यांच्याकडून देखील 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. या वळूया मॅचच्या दिशेनं. काय गोलंदाजी आहे, धारदार आणि तिखट. एम एस स्टाईल मध्ये फटका वाईडिश लॉंग ऑन च्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झालाय, डीप लॉंग ऑन मधून फिल्डर वेगाने तो स्ट्राइक एंडला थ्रो. काय थ्रो केला होता, यष्टीरक्षकांना मात्र एम एस स्टाईल मध्ये ही विकेट प्राप्त करण्याचा प्रयत्न देखील केला होता त्या ठिकाणी, मात्र तो चेंडू यष्टीवर लागला नाहीये. मात्र गुड थ्रो, अतिशय सुंदर. त्या ठिकाणी आपण करेक्शन पाहिलं, खास करून लॉंग ऑनचा फिल्डर आणि यष्टीरक्षक या दोघांमध्ये पाहू शकाल आपण. या ठिकाणी किंचित वाचला गेला, अतिशय सुंदर थ्रो पाहिला आपण. आणि दोघेही बंधू आहेत, क्या बात आहे. त्यामुळे बॉडीला टर्न करून चेंडूला आडव्या बॅटनं खेळलं जात आहे, मात्र चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं. बॅकवर्ड स्क्वेअरला रिझर्व मध्ये थ्रो तितकासा चांगला पाहायला मिळत नाही, मात्र बॅकअप चांगला आहे. आणि त्या बॅकअपमुळे नक्कीच या ठिकाणी बॅटरचा झाला बॅकअप. परतावं लागेल फलंदाजाला. आणखीन एक विकेट या ठिकाणी प्राप्त झाले आहे. धावसंख्या आपण फलकावर पाहू शकाल, त्या ठिकाणी 17 धावा या झालेल्या आहेत फलकावर. म्हणजे 17 या धावसंख्येवर मात्र संघ थांबला गेला. तो जय महाराष्ट्र चिखलपडा संघ आणि विजयासाठी तब्बल धावा दिल्या गेलेल्या आहेत त्या श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी या टीमला. 18 चेंडू आणि 18 धावा. मात्र शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या सोपी किंवा जड नसते. यंगस्टर्स चषक मागणे 2025 पुन्हा एकदा सर्व दात्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. श्री प्रकाश चित्तरंजन श्रॉफ माकणे यांच्याकडून प्रथम पारितोषिक जे रोख रक्कम आहे 50,000 रुपये ही देण्यात आलेली आहे. त्यानंतर 9 स्टार क्राऊन माकणे यांच्याकडून देखील 50,000 रुपये हे देखील देण्यात आलेले आहेत. या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य सुरेश ठक्यातरे माकणे. द्वितीय पारितोषिक जी रक्कम आहे 25,000 रुपये ही देण्यात आलेली आहे. लैलेश गणेश वैद्य यांच्याकडून देखील 3,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. अमर इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर यांच्याकडून 501. या सर्व दात्यांचं नक्कीच या दात्यांच्या विषयी चर्चा केली जाईल. त्यानंतर संतोष एकनाथ पाटील व अंकुश एकनाथ पाटील यांच्याकडून देखील 3,001 रुपयाचं आर्थिक सहाय्य हे दिलेलं आहे. त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय आणि वळतोय या मॅचच्या दिशेनं. टॉप 3 ची आपण ही मॅच पाहतोय. एका साईडला जय महाराष्ट्र चिखलपाडा तर एका साईडला आहे श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी. आणि नक्कीच 18 धावांचं टार्गेट सेट केलं आहे जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीमनं श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी या टीम समोर. ज्यावेळेस मॅचला सुरुवात होईल या ऐकूया आपण महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक सुप्रीमो आवाज प्रमोदजी शेडगे यांना. थँक्यू व्हेरी मच भारत राऊत सर, त्यांचा आवाज आपण ऐकतायत. टॉस ची प्रक्रिया त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. एका साईडला जयप्रकाश एडवन टीम 2 हात करेल. प्रतिस्पर्धी संघ सागर स्मृती आई चंडिका कोपर या टीमला 2 धुरंधर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रणय पाटील अँड प्रथमेश बंटीला आपण पाहतायत. थोडंसं थांबवतोय प्रमोद. या ठिकाणी JSW सिमेंट चे प्रोप्रायटर राजेजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला रोख रक्कम 5,000 तसेच भेटवस्तू आलेल्या आहेत. त्यांच्याच शुभ हस्ते या ठिकाणी या मॅचची नाणेफेक केली जाईल. एका साईडला एडवन तर एका साईडला आहे फक्त डिसिजन द्या, फक्त डिसिजन. येस ओके. कॉइन स्विन केला जातोय राजेजी भोईर यांच्या शुभ हस्ते. 2025 चा कॉल आहे.
आणि 2025 येतोय, निर्णय लगेच कळवायचा आहे. फिल्डिंग कोपर टीम कडून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नाणेफेकीचा कौल हा कोपर टीमने जिंकलाय. चला यावेळी या मॅचच्या दिशेनं समालोचन कक्षामध्ये आपण आवाज ऐकूया महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक पालघर भूषण प्रमोद शेडगे यांना. थँक्यू व्हेरी मच भारत राऊत सर यांचा आवाज आपण ऐकतायत. व्हॉइस ऑफ पांजू. एका साईडला जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम आपण पाहू शकतायत. कालच्या दिवसात साखरेच्या मैदानात आई एकविरा चषक साखरे वर्ष 16वे रुपेश नरेश पाटील यांची स्पर्धा सुरू आहे कालपासून आणि क्वालिफाय झालेत अंतिम 8 मध्ये. पहिलाच बॉल बंटी घरत थोडेसे बॅट क्रॉस पाहायला मिळाले होते. टप्पा पडल्यानंतर हार्दिकने जी काल गोलंदाजी आणि फलंदाजी केली ती वाखाणण्याजोगे पाहायला मिळाली होती. ज्या पद्धतीने काल राजूची बॅटिंग अक्षरशः क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाले. हार्दिकच्या बॅटमधून सुद्धा पॉवरफुल बॅटिंग करताना आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅचचे किताब पटकावले गेले. अतिशय चांगलं प्रदर्शन राहिलंय. परंतु सकाळच्या सत्रामध्ये श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी या टीमच्या माध्यमातून प्रणय पाटीलने जी गोलंदाजी केली 3 विकेट्स घेतले होते आणि हकदार ठरला होता मॅन ऑफ द मॅचचा. दोन प्लेइंग फ्रॉम द बॉडी ऑन द टॉस खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एक नंतर मेल परफेक्ट थ्रो पाहायला मिळतो. नवनाथ पाटील नानू पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 1 या धावसंख्येवर. 2 बॉलचा खेळ झाला. 18 बॉल 18. या सत्रामध्ये आपण पाहताय धावा होऊ शकतील. 4:45 वाजलेत परंतु त्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. हार्दिकला मात्र यावेळेला विकेट्स आणि डॉट बॉल फार मायने राखणार आहे. हार्दिक गोलंदाजी मार्कवर येताना प्रतिम चांगला बॉल रायझिंग डिलिव्हरी सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. नवनाथ अतिशय चांगला हा बॉल आपण पाहू शकताय. थोडासा टॉस झाला चेंडू टप्पा पडल्यानंतर जी रायझिंग डिलिव्हरी हा समोरून कॅमेरा आपण पाहिला तर ऑन द टोस करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. डॉट बॉल. ऑन साइडला क्रॉस बॅटचा उपयोग करत असताना फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. जयेश ला आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 2 या धावसंख्येवर. भन्नाट सुरुवात केले. अतिशय चांगली गोलंदाजी करत आपल्या बोटांतील जादू दर्शवतोय. फिंगरचा परिपूर्ण वापर करत असताना कलात्मक गोलंदाजी ज्याला म्हटली जाते. बीट इज ऑनली स्केंडी. वैविध्यता गोलंदाजीमध्ये आहे हार्दिक भोईरच्या. यावला बॅटची एज अँड टेकन. बंटी घरतला परतावा लागेल बॅक टू द डगआउट. या 18 धावा दिसायला छोट्या वाटतात स्कोर कार्डवर परंतु जेव्हा बॅटिंग करता बॉलिंग करता फिल्डिंग करता विकेट किपिंग करता त्यावेळेला या डिफिकल्ट असतात. आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं क्रिकेटच्या या खेळामध्ये. नानू त्यावेळेला स्वतःच अंपायर बनले होते परंतु बंटी घरतचा आहे डिसिप्लिन क्रिकेट स्पोर्ट्समॅनशिप दाखवली. बॅटची एज होती म्हणजे बॅटने मात्र स्पर्श झाला. पंचांचं बोट उंचवण्याच्या अगोदरच बंटी क्रीज सोडून बाहेर आले होते. चला फलंदाज घाई करा. 30 सेकंद फार मायने राखतात क्रिकेटच्या खेळामध्ये. टेनिस बॉल क्रिकेट खेळतायत त्यामध्ये 3 ओव्हर आपण खेळतोय. शॉर्ट टर्म आहे. वेळ दौडू नका. थोडीशी धावत या. चिराग अपकमिंग यंग टॅलेंट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2-5 बॉलचा खेळ झाला. हार्दिक भोईरने आक्रमकता गोलंदाजीमध्ये दाखवले. विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे दर्शवत असताना जरी 18 रन्स असल्या प्रति चेंडू मागे 1 रन्स बॉल मागे असले तरी सुद्धा मी चांगली गोलंदाजी करेन. नेव्हर गिव्ह अप. मी कधी हार मानणार नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. हे तुमच्या क्रिकेटच्या रक्तातच असायला हवं आणि तेच आपण पाहत आहेत. हार्दिक भोईरने आतापर्यंत हे दर्शवून दिलंय. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. ऑन द टोस करण्याचा प्रयत्न व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर आणि यस पंच व्हाईटचा इशारा करत असताना राकेश राऊत सर अगदी परफेक्ट डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर ज्या अनुषंगाने तिथपर्यंत पोहोचले नव्हते त्या परिपूर्ण चेंडूच्या मिनिटमध्ये पोहोचले नव्हते. हार्दिक भोईरचा स्वतः मात्र त्या ठिकाणी सांगतायत यस डेफिनेटली व्हाईट हा राईट डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय कारण इथे रिव्ह्यू लॉस्ट जाईल आणि त्यामुळे हार्दिक भोईरने ही रिस्क घेतली नाही. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 3-3ला 1. ऑन साइडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे परंतु तिथे स्वप्नील कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. शेवटच्या बॉलवर मिळते विकेट. चिरागला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. आता बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 15 रनची आवश्यकता असेल. अप्रतिम झेल टिपला गेला. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. स्वप्नील ॲक्युरेट आणि ॲक्युरेसी
कार्बन कमाल कॅच. यानंतर होणारा सामना सागर स्मृती आई चंडिका कोपर वर्सेस जयप्रकाश एडवन. 40+ NCC सफाळे टीमला बाय मिळाले. या दोन टीम मधून एक संघ 40+ NCC सफाळे टीम जरूर खेळायला मिळेल आणि त्यामधून फायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करेल याकडे लक्ष असणार आहे. 3 टीम मधून पुन्हा एकदा ड्रॉ होईल. चला टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका, वेळ दौडू नका. घड्याळात 5 वाजण्याच्या सुमारास फक्त आपल्याकडे मॅक्झिमम 1.25 तास किंवा 80 मिनिटे फक्त राहिलेली आहेत. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 रन्स. सफाळे विभागामधील एक अतिशय सुंदर स्पर्धा पाहायला मिळते, ज्या स्पर्धेचं नाव आहे यंग स्टार चषक माकणे 2025. वर्ष पहिले आपण गेल्या वर्षात पाहिलं आणि पुन्हा एकदा निरंतरता या स्पर्धेची पाहायला मिळते. चर्चा तेव्हाच होते ज्या वेळेला आपण पाहतो की तुम्ही सातत्याने ती स्पर्धा भरवता. काही स्पर्धा 1 वर्ष येते, 1 वर्षानंतर ती बंद पडते, परंतु त्या स्पर्धेचं गाजाबाजा होत नाही. लॉंग टर्म जर आपण पाहतायत. चला घाई करा जरा हार्दिक, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. 12 बॉल 15. गोलंदाज राहुल. यावेळेला राहुलच्या अगेन्स्ट सातत्याचं दुसरं नाव आहे प्रणय पाटील. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. षटकार 6. राहुल हे सुद्धा सातत्याचं दुसरं नाव आहे आणि काय जबरदस्त हा फटका खेळला होता. कालच्या दिवसात एक मॅन ऑफ द मॅच सुद्धा मिळाली होती. थँक्यू व्हेरी मच प्रेक्षक वर्ग, आपण चेंडू आतमध्ये देत आहेत त्याबद्दल आपलं सुद्धा कमिटीच्या वतीने खूप खूप धन्यवाद. हे आमचे क्रिकेट प्रेमी आहेत. जबरदस्त हा फटका पहा, अप्रतिम काय टॅलेंट दाखवलं. टायमिंग चांगलं होतं प्रॉपरली. पहा फुटवर्कचा चांगला वापर केला आणि परफेक्ट उजवा पाय जो वाकवला आणि सरळ चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. 9 रन 2 विकेट्स. 9ची आवश्यकता. ऑन साईडला क्रॉस बॅटचा जरूर उपयोग केला गेला होता. सिंगल तर मिळेल. बॉटम एंडचा चांगला वापर केला. जयेश गरत पुढे सरसावेल. चांगली फेकी होते. 1 रन मिळेल. फिल्डिंगचा दर्जा स्टँडर्ड आहे चिखलपाडा या टीमचा. त्यामध्ये विंकुश मात्रे यांना सुद्धा आपण पाहत आहेत. स्वतः उपसरपंच या नात्याने गावाची जबाबदारी सांभाळत असताना क्रिकेटला सुद्धा वेळ देताना पाहायला मिळत आहेत. अफाट जिव्हाळा आहे. 10 रन 2 विकेट्स. विजयासाठी 8 रनची आवश्यकता. बॉल आहे 10. टॅप केला जातोय सुरेंद्रच्या माध्यमातून. सुरेंद्रला माहिती आहे आपला पार्टनर आतापर्यंत चांगल्या पद्धतीने खेळी करतोय. सुमित मात्र येत आहे. तिथे सुरेंद्रला परतावं लागेल की काय. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. विकेट मिळते. आता येणाऱ्या फलंदाजावर दबाव असेल का पहा. पंच सांगतायत की शॉर्ट रन म्हणजे दैव देते नि कर्म नेते. एकही सुद्धा धाव मिळणार नाही. आता इथून टाळ्यांचा कडकडाट चिखलपाडा टीमच्या खेळाडू कक्षांमधून होताना पाहायला मिळतोय, त्यांच्या समर्थकांमधून. हे क्रिकेट आहे ग्रामीण क्रिकेट. हे खेळाडू ग्रामीण भागातील खेळाडू सफाळे ग्रामीण क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. ना पैशासाठी ना प्रसिद्धीसाठी आणि फक्त आमच्या गावाच्या नावासाठी खेळणारे हे खेळाडू पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 10 रन्स आतापर्यंत पाहायला मिळतात. 8 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये 8 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. अतिशय चांगली जबरदस्त मॅच हे आमचे प्रेक्षक वर्ग साफेवाडीचे समर्थक काही आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेत. कोपरचा संघ आपण पाहत आहेत. त्यानंतर चिखलपाड्याचे काही प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण कॅमेऱ्यात कैद करत असताना हार्दिक आरेकर वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन आहे. मनीष निजाई यांच्याकडून भरपूर काही ते शिकलेत. परंतु एकच गोष्ट त्यांना फक्त भीती वाटते. हवा जोरात जर आली तर ते थोडेसे फंबल होतात. अनुभवलंय आणि प्रत्येकाच्या
करिअरमध्ये येत असतं, कुठली तरी ठेच लागलेली असते, हे नैसर्गिकरित्या आपण पाहिलेलं आहे. परंतु हार्दिक आरेकरच्या या कामाला सलाम असेल. त्यांनी न डगमगता पुन्हा एकदा काही दिवसानंतर लगेच कॅमेरामॅनच्या भूमिकेत आले, जॉईंट झाले आणि त्यांच्या जिद्दीला सलाम आहे. 11 रन 8 बॉल 7 ची आवश्यकता आहे. प्रतिन चांगला बॉल, ह्या वेळेला क्लोज कीपर होते हार्दिक. राहुलची हीच ताकद आहे. कालच्या दिवसात स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साक्रीच्या ऐतिहासिक मैदानात जी बॉलिंग केली ना, अक्षरशः मात्र फलंदाजांना जखडवून ठेवलं होतं. पंकज 11 उज्ज्वल संघ मथाने टीमला पराभूतच्या छायेत नेलं आणि काल अंतिम 8चे क्वालिफाय ठरले. यावेळेला ऑन साईडला बॅटचा टो लागला होता. परफेक्ट बॅटचं एलिव्हेशन नव्हतं. जयेश घरत येत आहेत. तत्पूर्वी सिंगल यावेळेला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12. आता विजयासाठी 6 बॉल आणि 6 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 6 रन्स. पहिलं षटक फक्त अवघ्या 3 धावांचं. या षटकात धावा आल्या त्या तब्बल 9. आमचे प्रेक्षक राजे मॅचचा अगदी आनंद मनमुराद घेत असताना जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून किरण कारभारी साहेब हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. एक क्रिकेट दर्दी म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. 6 बॉल 6. चला, नो मीटिंग नो टाइम. आपल्याकडे चर्चेसाठी वेळ नाहीये. थोडंसं कॉपरेट करा. टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ फार महत्वाची आहे. 6 बॉल आणि 6 रनची आवश्यकता आहे. जय महाराष्ट्र चिखलपाडा वर्सेस श्री कृष्ण मंडळ चाफेवाडी यांची स्पर्धा येते 11 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम, लाख मोलाची स्पर्धा. त्या स्पर्धेचे आयोजक स्वतः अक्षय पाटील, प्रणय पाटील, दत्तात्रय पाटील साहेब, दशरथजी घरत साहेब पाहायला मिळतील, पद्माकर साहेब पाहायला मिळतात, महेशजी आपण पाहू शकाल. ही संपूर्ण जी मंडळी आहे त्यांनी अतिशय चांगलं जोमाने काम करत असतात. त्यामध्ये सुरेंद्र, बंटी असतील, शुभम असतील, भरपूर असे मात्र आपण सातत्याने पाहिलंय. या वेळेला मात्र स्टायलिश फिनिश पहिल्याच बॉलवर. क्या बात आहे. प्रणय पाटील नावाचा ब्रँडेड षटकार. प्रेम धावत सुटलेत, देवांश धावत सुटलेत. हे भवितव्य आहे. पहा, या चिमुरड्यांवर कॅमेरा फिरवला गेलाय. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी अगदी पहिल्याच बॉलवर जयेश गरजच्या षटकार ठोकून स्टायलिश फिनिश केलं. चला, फिल्डिंग लगेच सजून घ्यायचे. कॉंग्रॅच्युलेशन श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी अँड हार्ड लक जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम. पुढील क्रिकेटच्या हंगामासाठी क्रिकेटमय शुभेच्छा. या प्रणय पाटील ठरतायत या मॅचचे शिल्पकार. 15 रन्स आणि 2 विकेट्स विथ द बॉल. 2 विकेट्स. हा षटकार काय ठोकला होता, काय फुटवर्कचा वापर केला. बॅटचं परफेक्ट एलिव्हेशन, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॅक टू द बॉलर हेड. सरळ चेंडू समालोचन कक्षेच्या अगदी बाजूला आणि मनमुराद. पहा काय सेलिब्रेशन केलं A1 ब्रदर जोडी प्रणय पाटील आणि अक्षय पाटील यांनी. हार्दिकचं थोडंसं नैराश्य जाणवलं. विकेट किपरच्या भूमिकेत होते आणि इथून 2 प्रेम आणि देवांश धावत सुटले सेलिब्रेशन करण्यासाठी. कॉंग्रॅच्युलेशन.